पंढरपूर शहरापासून अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर खर्डी नजीक आमच्या साईनंदन रिसॉर्टच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत एक सर्व सोयी सुविधांनी युक्त निसर्गरम्य वातावरणातील निवासी कॉटेजेसची सोय। या ठिकाणी अतिशय देखण्या व सुसज्ज फर्निचर युक्त कॉटेज उपलब्ध आहेत। सोबत भव्य लॉन तसेच स्विमिंग टँकची सोय, शुद्ध शाकाहारी व मांसाहारी जेवणाची स्वतंत्र किचन व्यवस्था, पार्टी तसेच स्वागत समारंभ, वाढदिवस सेलिब्रेशन तसेच इतर अनेक छोट्या मोठ्या कार्यक्रमांसाठी भव्य लॉन उपलब्ध। यात्रा कालावधीत भाविकांना आरामशीर निवासाची सोय तसेच पंढरपूर पासून जवळच असल्यानं फॅमिलीसाठी वीकेंड निवासाची सोय उपलब्ध। एक वेळ अवश्य भेट द्या। साईनंदन रिसॉर्ट, पंढरपूर सांगोला रोड, खर्डी नजीक, पंढरपूर। संपर्क 9797975071। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षामध्ये इनकमिंग आणि आउटगोईंग सुरू आहे। गेल्या काही दिवसांपासून विरोधातील अनेक नेते सत्ताधारी पक्षांमध्ये दाखल झालेत। कोकण, पुणे, मराठवाड्यासह विदर्भातील अनेक नेत्यांनी सत्ताधारी पक्षात जाण्याचा निर्णय घेतला। आता सत्ताधारी पक्षातील नेताच दुसऱ्या सत्ताधारी पक्षात जाणार असल्याचं समोर आलंय। भाजपचे नेते आणि माजी मंत्री जगदीश गुप्ता हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाटेवर असल्याचं समोर आलंय। अमरावतीमध्ये जगदीश गुप्ता यांचे मोठं वजन आहे, त्यामुळे हा भाजपला मोठा धक्का मानला जातोय। अमरावतीचे भाजपचे नेते माजी मंत्री जगदीश गुप्ता हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा रंगू लागली आहे। लवकरच गुप्ता यांचा एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार असल्याची चर्चा सुद्धा अमरावतीमध्ये सुरू आहे। जगदीश गुप्ता हे अमरावती विधानसभेचे 2 वेळा आमदार तर 1 वेळा विधान परिषदेचे आमदार होते। नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपमधून बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली होती। 4 महिन्यात अमरावती महानगरपालिकेची निवडणूक होणार आहे। या निवडणुकीत जगदीश गुप्ता यांची भूमिका निर्णायक असणार आहे। जगदीश गुप्ता शिंदे सेनेत गेले तर शिंदे गट अमरावती शहरात मजबूत होणार आहे। भाजपचे मात्र प्रचंड या ठिकाणी नुकसान होऊ शकतं। जगदीश गुप्ता यांच्यासोबत हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचा एक मोठा गट असून याचा फटका अमरावती महानगरपालिकेत भाजपला बसण्याची शक्यता आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।